करायला इकडची लोकल बघा की चढण्यासाठी कसं किती खटपट करायला बघा. आणि इकडे तर हे दोघं जण येतात इकडे मासे पकडायला, तर इथे बस. वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं हे स्वागत. तर आज थंबनेलवरून कळलंच असेल तुम्हाला, तर आम्ही चाललो एक सौदीमध्ये. तर मी आहे एम्बोमध्ये. तर एक छोटीशी ही एरिया आहे. तर इथे एक डॉल्फिन बीच म्हणून आहे, ते तुम्हाला आम्ही आज आंघोळ करत असताना मी तुम्हाला दाखवतो. न्हाण्यासाठी आम्ही तिथे चाललो आहे. आणि ही गाडी आहे आमची गाडी. हा माझा मित्र आहे, तर तो गाडी जरा साफ करायला आणि एकटा यायला, आणि 4 मित्र गेले तिकडे. तर तुम्हाला दाखवतो डॉल्फिन बीच कसा आहे म्हणून. आणि आजचा काही नजारा बघा, हा मॉर्निंग अशी आहे. 6:30 वाजले आता. आणि बघा आता जरासं सूर्य आता लवकर उगवतो. आणि ही आहे आमची विला आहे इकडे अशी. आणि असं काही नजारा आहे आजचं मॉर्निंग. मित्र येतो आहे तिकडनं. पांडा त्यांच्या विलाकडसून 1 किलोमीटर आहे असं. आणि इकडे स्टारबक्स वगैरे आहे असं. आणि इकडे मस्तपैकी सूर्य उगवतो बघा, भारी. और एक हमारा भाई पीछे बैठा है. मुदीर लोग हैं दोनों लोग, और हम लोग तो छोटे लोग हैं. देखो कैमरा है. आता येऊन पोहोचलेला आहे मी 2 किलोमीटर. आणि आता जवळ आलेलं आहे बीच. इथे जरासा बीचच्या एरियामध्ये बघा असं कधी तुम्हाला बघायला भेटणार आहे. या इकडचं डॉल्फिन बीच इकडनं स्टार्ट होते अगोदर इकडनं. मच्छी पकडणे का प्लेस किधर है पूछो, मैं लेके जाता है. आज ह्याला मी जबरदस्तीने घेऊन आलेला आहे, कारण हे आंघोळ करायला तेवढा इंटरेस्ट नाही. तर त्याचं मेन विजन आहे त्याचं मासे पकडायचं. तर नक्कीच तुम्हाला एकदा दाखव मी. तर मासे पकडायचं व्हिडिओ एकदा करू नक्कीच. आम्ही मासे कसे पकडायला जातो ते आम्ही सौदीमध्ये. तर मॉर्निंगला सकाळी 5:30ला मासे पकडायला जातात. तसं कधी हां सुबह. आणि हे आंघोळ करून लोक आता बघा रिटर्न चाललेत आहे इकडे थोडं आंघोळ करायला. मॉर्निंगमध्ये बघा आईस्क्रीम विकायला इकडे सकाळी. इकडे जागा भेटलेली आहे मला फायनली गाडी पार्किंग करण्यासाठी. आणि ही आमची गाडी आहे. आणि आज बघा मॉर्निंगमध्ये बघा इकडे किती गाड्या आलेल्या आहेत म्हणून. अजून थोडेसे मित्र आमचे गेलेले आहेत तिकडे आंघोळ करायला. तर आता मी चाललो दाखवतो. त्यांना आता फोन करायला पाहिजे कुठं आहेत म्हणून. बघा मॉर्निंगमध्ये कसे मस्त तिकडे लोक आउटिंग करायला पण आलेले आहेत ते. आणि घरी बोलायला लागला फोन करून. या साईडला जास्त लेडीज सेक्शन आहे. असं लेडीज सेपरेट आंघोळ करतात. आणि इकडे नियाज सब उधर रैन वो उधर है ना, देख उधर. कल चोट
म्हणजे बघा इकडे हात दाखवला बघा. बॉडी दिखा रहा अपने अपने ते मस्त तिथे स्क्रीन पण लावलेलं आहे असं. एक्सपेक्ट पहले आदमी चल रहे बाबा. तर आंघोळ करत असताना भेटूया तुम्हाला. बस बेटा बहुत बढ़िया. आंघोळ करून झालेलं आहे तिकडे. आता इकडे नहाण्यासाठी फ्रेश पाणी आहे इकडे. तो इधर फ्रेश वाटर है, तो इधर अभी फिर से नहाने के लिए जा रहे हैं. आंघोळ करून मस्तपैकी झालेलं आहे. आता इकडे तर आंघोळ कसे हे दाखवतो तुम्हाला. आंघोळ करण्यासाठी कसं आहे म्हणा. इकडे वॉशरूम वगैरे टॉयलेट आहे इकडे असं. ह्या बाजूला असं इकडे जेंट्स आहे, एक साईडला जेंट्स आहे आणि एक साईडला लेडीज आहे तिकडे असं. तर इकडे लेडीजसाठी असं आहे ते आणि ते जेंट्ससाठी असं. ये दोनों लोग नहा के निकले हैं. पोरांसाठी खेळायसाठी असं आहे बघा. गार्डन वगैरे असं छोट्या मोठ्यासाठी केलेलं आहे सर. तर बारीक पोरा. हमारा भाई साहब है ना, अच्छा आदमी है क्योंकि सब इन्फॉर्मेशन है भाई साहब के पास. असं टावेल घेतल्यानंतर गावची आठवण येते एकदा. अगोदर गावात आंघोळ वगैरे करायला जायचं ना तेव्हा असं असते ना मस्तपैकी. नीचे देखो हे बघा असं तोडफोड झालेलं आहे. काही गेट वगैरे काही नाही इकडे. ज्या एरिया में आम्ही आहे तिथं थोडंसं म्हणजे खेडेगावसारखं आहे आणि असं इकडे थोडंसे मेरे को भी उतना पता नहीं था. तो ये हमारा इन्फॉर्मेशन किसी से निकाल के लिया है बंदे ने. तो पहले का रिसोर्ट है बोल के बोल रहा है. उधर जो आपने सामने देखा ना काउंटर है, तो वो पहले का कुछ तोड़फोड़ हो चुका है वो लोग उनका. तर इथे पोरा मस्तपैकी आंघोळ करायला इकडची लोकल बघा. आणि इथे मस्तपैकी चढण्यासाठी कसं किती खटपट करायला बघा. उद्या त्यांची प्लॅनिंग आहे का मासे करायचं. तर प्लॅनिंग करायला आहेत बघूया. क्या हो गया? ऑक्टोपस दिख रहा है, पता नहीं आप लोगों को. हाँ दिख रहा है.
भरपूर वेळ झाला आता फिरून आम्हाला, तर आशा करेन व्हिडिओ आवडले असे म्हणून. आणि व्हिडिओ आवडले तर लाईक करा. पुढे प्रयत्न असाच असेल की नवीन काहीतरी दाखवायचं असं म्हणून सावधीमधला. जेवढे दिवस आहेत तोपर्यंत जाऊया रूमकडे. आता जाऊया डायरेक्ट